म्हणजे परत परत तुमची आयडिया फेल गेली तरी परत परत लढण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो आंतरप्रेनर. महाराष्ट्रातल्या 90% तरुणांमध्ये क्षमता आहे आटके पार जायची. जर माझ्यासारखा एक सामान्य मुलगा लढू शकतो तर कुणीही लढू शकतो. ही करोडो चुका करून लोक जिवंत आहेत. आपल्या 2-3 चुकाने आपण सुसाईड नाही केली पाहिजे. ते छत्रपती शिवरायांनी केला, तो बाबासाहेब आंबेडकरांनी केला, तो संघर्ष महात्मा फुलेंनी केला, सावित्रीबाई फुलेंनी केला. म्हणजे त्यांनी संघर्ष केल्याचे फळ 300 वर्षांनी आपण गेले, त्याला संघर्ष म्हणायचं. नमस्कार, मी प्रियंका सरवार. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. आज आपल्यासोबत आहे युवा उद्योजक रावण आणि आंतरप्रेनर पुस्तकाचे लेखक शरद तांदळे सर. आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. त्यांच्याकडूनच आंतरप्रेनर या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेऊया. नमस्ते सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सर, काय सांगाल आपल्या वाचकांना? आज आंतरप्रेनर पुस्तक सगळ्या महाराष्ट्रभर लोकप्रिय झालं आहे, पोचलं आहे. तर सुरुवात आपण तिथूनच करूया की हे नाव कसं आलं आणि पुस्तक कसं लिहायला तुम्ही सुरुवात केली? तसं पाहिलं तर 2018 मध्ये माझं पहिले रावण राजा राक्षसांचं पुस्तक आलं. आणि आंतरप्रेनर पुस्तक लिहायचं माझ्या काही डोक्यात नव्हतं, की कारण की बाजारात सगळे सेल्फ हेल्पचे पुस्तक आहेत आणि त्यांची एवढी गर्दी आहे की थोडं डिप्रेशन आलं तर माणूस जो वाचक आहे तो ती पुस्तकं तो घेत असतो. आणि मी खूप सारे पुस्तक घेतले असे. त्या पुस्तकाने काही फरक पडतो का? तर पडतो. काही पडतो का? तर नाही पण पडत. सेल्फ हेल्पच्या पुस्तकाचं ते असतं की ते तात्पुरतं इन्स्पिरेशन देतात. त्यामुळं असं पुस्तक लिहूच नाही हा मताचा मी होतो. पण एका कार्यक्रमाला गेलो होतो मिटकॉनमध्ये. त्यावेळेस माझे मित्र आहेत चैतन्य झांझुर्णे म्हणून, ते म्हणले सर कथा कादंबऱ्या ठीक आहे, पण आज तुमचे भाषणं आहेत यूट्यूबला, बरेचसे मुलं पाहतात, बरेचसे मुलं नवउद्योजक खूप पाहत आहेत, तर यांच्यासाठी तुम्ही काहीतरी लिहिलं पाहिजे. असं केलं आणि मग 2019-20ला करोना लागला आणि करोनामध्ये बीडला गेलो होतो घरी. त्यावेळेस माझ्या डोक्यात आलं की चला आता वेळ पण आहे. मला वाटलं 1 महिनाभर करोना राहील आधी, म्हणजे लॉकडाऊन राहील. लिहायला सुरुवात केली आणि मला आठवतं एप्रिल, मे, जून, जुलै 3-3.5 महिन्यात मी हे पुस्तक लिहिलं. घरी काही फोन नव्हते कोणाचे, काही नव्हते. फक्त 3 महिन्यात? हां, 3 महिन्यात. कारण की याच्यात वेगळा असा अभ्यास नव्हता. माझ्या आयुष्यात आलेले अनुभव लिहायचे होते. आणि त्यावेळेस असा विचार केला की यार पुस्तकाचं नाव कसं पाहिजे. मग बाजारात असे नाव आहे की तुम्ही उद्योजक व्हा, मी उद्योजक होतो, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार, श्रीमंत कसे होणार. आणि मला 2013 मध्ये अवॉर्ड मिळाला होता द आंतरप्रेनर, यंग आंतरप्रेनर अवॉर्ड लंडनमध्ये. आणि त्यावेळेस मला त्या आंतरप्रेनर शब्दाने जरा अट्रॅक्ट केलं होतं की आंतरप्रेनर म्हणजे काय. तर आंतरप्रेनर म्हणजे ज्याने धंदा टाकून बसलाय तो म्हणजे आंतरप्रेनर का, किंवा जो पिढीजात धंदा करतोय तो म्हणजे आंतरप्रेनर का. अशा मी एक डायलेम्यात होतो. आंतरप्रेनर शब्द हा मुळात एंटरप्राइजेस पासून आलेला. ओके. एंटरप्राइजेस हा लॅटिन वर्ण आहे. जो व्यापार करतात त्यांना एंटरप्राइजेस म्हणायचे. आणि त्याच्यातून तो करत करत मग त्याला खूप जण उल्लेख करतात. कोणी म्हणतं आंतरप्रेन्युअर, कोणी म्हणतं आंतरप्रेनर, कोणी म्हणतं आंतरप्रेन्युअर, प्रेन्युअर, काही पण म्हणतात. त्याचे उच्चार असे 10-12 आहेत. पण ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही बिझनेस फॅमिलीमध्ये नसताल, तुम्ही नवीन काहीतरी आयडिया करतायत, नवीन काहीतरी डोकं लावतायत, नवीन काहीतरी सोल्युशन आणतायत. आणि अशा वेळेस तो सोल्युशन आणून तुम्ही तो व्यवसाय चालू करतायत. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं मार्केट यार्डात दुकान आहे, तुम्ही आंतरप्रेनर नाही. तुमची भली मोठी कंपनी, समज रतन टाटा आहे किंवा मोठमोठाले एम्पायर आहेत, बाबा कल्याणी आहे किंवा बजाज ग्रुप आहे, ते आंतरप्रेनर नाही आहेत. दे आर इंडस्ट्रियलिस्ट. राईट. म्हणजे ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत की मोठमोठाले प्लॅन टाकलेत. मग आंतरप्रेनर कोण? सॉफ्टवेअरची कंपनी नवीन चालू करणार आहे, वेगवेगळे प्रॉडक्ट डिझाईन करणार आहे, कॉन्ट्रॅक्टर लाईन, आपण नाही म्हणत चहाचा ब्रँड नवीन लॉन्च करणार. म्हणजे चहाच देतोय आपण पण वेगळ्या पद्धतीने नवीन आयडिया. किंवा आता बघा लोकांनी कुल्फीचा, आईस्क्रीमचे ब्रँड आणले, तंदूर मिसळ आणली, मटणाचे वेगवेगळे ब्रँड आणले आणि वेगवेगळे हॉटेल आणले. म्हणजे तुम्ही एक युनिक आयडिया करून चालू केलेला व्यवसाय, आणि तो जो व्यवसाय चालू करतो तो आंतरप्रेनर. मग आता त्याला काय म्हणायचं, व्यावसायिक म्हणायचं का बिझनेसमन म्हणायचं. आणि ही टर्म मला त्यावेळेस कळाली. आणि मग मला असं वाटलं की ह्या टर्मवर खूप जण काम करू इच्छित आहेत, खूप जण काम करतात. शेतकरी सुद्धा आंतरप्रेनरच आहे. कसं तर तुम्ही बघा की
पाऊस येतोय का नाही हा मान्सूनच्या भरोश्यावर तो पेरणी करतो. हम्म. बरं तो दरवेळेस गहूच घेत नाही, वेगवेगळे वेगवेगळे पिकं घेतो. बरेचदा दुबार ते आपण म्हणतो 2 पिकं घेतो दोन. एकाच्यात. हो. म्हणजे तो डोकं लावतो की अरे ह्यावेळेस सोयाबीन जाईल का, हम्म. मग सोयाबीन लावतात. बरं कधी पाऊस नाही आला, पीक गेलं, दुष्काळ पडला, तो घाबरतोय का, नाही. ते हारतोय का, पुढच्या वेळेस परत फिरतो. हो. म्हणजे परत परत तुमची आयडिया फेल गेली तरी परत परत लढण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो आंतरप्रेनर. आणि मला पहिले शेतकरी दिसला, म्हणजे शेतकरी, स्वतः शेतकरी, ॲग्री बिझनेस. आणि मग मला असं वाटायचं की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापर्यंत हम्म. हा आंतरप्रेनर शब्द जायला पाहिजे, वा. पहिले शब्द तरी जायला पाहिजे. शब्द गेला तर लोक शोधतील अरे आंतरप्रेनर म्हणजे म्हणजे काय, काय? अरे मी आंतरप्रेनर आहे का. मी बऱ्याच जणांना मी तर भाषणातही म्हणलं की तुम्ही टेम्पो चालवतायत तुम्ही आंतरप्रेनर, तुम्ही चहाची टपरी चालवतायत तुम्ही आंतरप्रेनर, तुम्ही पंक्चरचं दुकान चालू करतायत तुम्ही आंतरप्रेनर, तुम्ही एका ठिकाणाहून 2-3 बिझनेसच्या आयडिया करतायत, तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतायत, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रॉडक्ट टाकतात तुम्ही हो. आंतरप्रेनर. तर मला असं वाटतं की सगळ्या सेक्टरमध्ये जी फर्स्ट जनरेशन लोक घुसलेत नवीन ओके. डोकं लावून, नवीन आयडिया लावून किंवा एज्युकेशनचा फायदा घेऊन, ती सगळी आंतरप्रेनर. आणि हे आंतरप्रेनर शब्द ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत जावं म्हणून मी याला मराठी नाव न देता इंग्लिश द आंतरप्रेनर नाव दिलं. अरे वा सर, ही खूपच नव्याने माहिती मिळाली. म्हणजे मलाही आतापर्यंत माहिती नव्हतं की हा लॅटिन वर्ड, म्हणजे लॅटिन वर्ड आहे आणि त्याच्यापासून तो इथपर्यंत आला. आणि माझी इच्छा शेवटमध्ये आपण बघ ना, आपण ग्रामीण भागात कसं होतं, काय करायचंय मुलाला, डॉक्टर, काय व्हायचंय तुला, इंजिनियर, जास्तीत जास्त वकील व्हायचे. हो. आणि बरेचसे जण ह्या चक्करमध्ये असतात की D.Ed. B.Ed. करू आणि नोकरी लावून घेऊ, प्राध्यापक होऊ, सेट नेट करू. मी असा विचार करतो की हे शेवटपर्यंत पर्क्युलेशन झालं पाहिजे की वी आर आंतरप्रेनर्स. ओके. कारण की आपली भूमी म्हणजे पुरातन काळापासून विचार केला तर आपण सगळे व्यापार करणारच. हो. तर आपल्याला व्यवहार कळावा, आपल्याला हिशोबाची वही कळावी, त्यासाठी हा 8 टास्क या पुस्तकाचं नाव आंतरप्रेनर. अरे वा सर. सर, ह्या पुस्तकामध्ये नक्की काय आहे, म्हणजे आता तरुण मुलांनी हे पुस्तक का वाचावं? मी का वाचावं तर ह्या मताचा आहे की तुम्ही वाचू नये, इथपासून सुरुवात आहे माझी, की तुम्हाला या पुस्तकाची गरज पडू नये. गरज का पडू नये की तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही सेल्फ मोटिवेटेड पाहिजे. कुठल्या पुस्तकामुळे मोटिवेशन मिळून आपल्याला घ्यायची वेळ येते तर थोडं दुर्दैव समजायचं, पण त्यातून सुद्धा बाहेर येता येतं. मग त्यातून बाहेर यायचं मी म्हणत असतो ना की वाचून कोणी सक्सेसफुल झालेलं नाही. बरं. म्हणजे काय, वाचन करून कोणी सक्सेसफुल झालेलं नाही, पण न वाचता पण कोणी सक्सेसफुल झालेलं नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा की नुसतं वाचन पण उपयोग नाही आणि नुसतं मेहनत करून उपयोग नाही, दोन्ही गोष्टी पॅरलल झाल्या पाहिजे. तर हे पुस्तक का वाचावं तर पहिले तर मी सांगितलं ते वाचू नये, तुमची गरज पडू नये. पण आपल्याला रस्ता कळत नाही आयुष्यातला. म्हणजे हे पुस्तक लिहिलं कोणासाठी माहिती आहे का, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या आणि जे निमशहरी आपण म्हणू किंवा शहरी, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही दौंड घ्या, बारामती घ्या, आमच्या मराठवाड्यातल्या गेवराई घ्या, पाटोदा घ्या, शिरूर घ्या, आंबड घ्या, औरंगाबाद घ्या, जालना घ्या, परभणी घ्या, वर्धा, धुळे, जळगाव, हे यांना मी निमशहरी म्हणतो, नुकतेच शहरावर. इथे एक फार मोठा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला स्टोरी काय माहिती असते माहिती, खूप श्रीमंत घरातला मुलगा राजकुमार आणि मग खूप गरीब घरातला 3 एकर करोडो, 2 एकर करोडो, अशी मुलं शहराकडे वळते, तालुका प्लेसला, जिल्हा प्लेसला. मग ही स्टेबल झाली, कोणी तलाठी झालं, कोणी पोलीस झालं, कोणी शिक्षक झालं, छोटे मोठे म्हणजे क्लास 3, वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 2च्या नोकऱ्या मिळवल्या आणि उपजीविकेचं साधन तयार झालं. आणि मग यांनी काय केलं की यांनी यांच्या मुलांनी मोठी स्वप्न बघावीत अशी ह्या पालकांची इच्छा तयार झाली. हे गेल्या 40 वर्षात झालं. मग हा एक भला मोठा मध्यमवर्गीय कॅटेगरीतले युवा वर्ग तयार झाला. म्हणजे तू पण मध्यमवर्गीय कुटुंबात, मी मध्यमवर्गीय कुटुंबात, हा व्हिडिओ करतोय दीपक, हा पण मध्यमवर्गीय कुटुंबात. मग ह्या मध्यमवर्गीयांची प्रॉब्लेम असा की धड त्यांनी गरिबी पाहिलेली नाही आणि धडले श्रीमंती पाहिलेली नाही, ते डायलेम्यात आहेत. मग ह्या डायलेम्यात स्वप्न पण मोठे दिसतात आणि बरेचसे आपल्या घरातले हे असतात, एलिमेंट्स असतात की काय खरंय बिझनेसचं, नोकरी कर, आणि तो मुलगा डायलेम्यात असणार आहे, खरंच की स्टेबल लाईफ घेऊ का काही डेअरिंग करू, स्टेबल लाईफ करू का डेअरिंग करू. ह्या डायलेम्यात मला वाटतं महाराष्ट्रातले 70% तरुण आहेत. मग त्या 70% तरुणांना असं वाटतं एकांतात रात्री बसल्यावर डिप्रेशन मध्ये गेला, कारण की अनवॉन्टेड डिप्रेशन येतं, समाजाचं प्रेशर, नातेवाईकांचं प्रेशर, तो अनुभवला असेल, अरे तू काय करतोय, हे काय करतोय, आणि ह्याच्यात तो विचार करतो की यार मला कुठून तरी मार्ग सापडला पाहिजे, की यार माझ्यात लढायची ताकद. मी तुम्हाला एक सांगतो प्रियंका, महाराष्ट्रातल्या 90% तरुणांमध्ये क्षमता आहे आटके पार जायची. आटके पार जायची याचा अर्थ काय, आपण शिवरायांचे वंशज आहेत,
शिवरायांची तर माती नाही. बरोबर म्हणजे आहे. लढाईची ताकद आपण दिल्ली जिंकायची, हो, पण आपण कुठेतरी ह्या मध्यमवर्गीय मेंटॅलिटीत अडकून पडलो, अडकून पडलं. गावकी भावकीत अडकून पडलो. तर ह्या मुलांना कुठून तरी एक रस्ता पाहिजे असतो. मग रस्ता पाहिजे तर मग ते सेल्फ हेल्पच्या हो. नॉर्मल पहिले तर आता ह्या 5 वर्षात युट्यूबवर लोक व्हिडिओ बघतात, पण आधी काय होतं? आधी पुस्तकच होतं. पुस्तक. मग श्रीमंत तुम्ही होणार, ते बरेचसे पुस्तक आहेत बाजारात. मग ती पुस्तकं वाचल्यावर रात्री असं वाटतं, अरे यार ह्याच्यात तर त्यांनी लिहिलं जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. अरे बघ तो मोठा झालाय. त्याच्या स्टोऱ्या कोणत्या असतात? फोर्ड कंपनी कशी मोठी झाली, बिल गेट्स कसा मोठा झाला. आता तू इथं बसून बिल गेट्स नाही होऊ शकत. त्याची प्राप्त परिस्थिती वेगळी, वेगळी आहे. त्याचा देश वेगळा, त्याची सामाजिक धरोहर वेगळी, ढाचा वेगळा, त्याच्या नात्या गोत्यांच्या मेंटॅलिटी वेगळ्या. बरोबर. अमेरिकेत कसं आहे किंवा युरोपमध्ये कसं आहे, नात्या गोत्यांमध्ये फार लोक अडकत. म्हणजे आता बघ ना की कुणाचं लग्न आहे, वर्किंग डे असलं तरी आपल्याला जाणं आहे, आपण रजा टाकतो. याचा अर्थ काय की आपण त्याला महत्व देतो. कुणी एक्सपायर झाला अचानक, आपण 13व्याला जातो, 10व्याला जातो. कुणाची वास्तुशांती आपण लगेच. म्हणजे सोशली आपण फार कनेक्टेड आहे. तसे तिकडचे लोक तेवढे कनेक्टेड नाही. तिकडे एकच आहे, अर्न म्हणजे कमवायचं. ते सगळ्या पुस्तकात फक्त एक लिहिले, कमवायचे. आणि मी ते पुस्तक वाचले, मला कळालं याच्यातून मला काय फायदा आहे. म्हणजे की मला कोण सांगणार आहे की पॅन कार्ड काढ बाबा बिझनेससाठी. मग मी सांगितलं भाषणात, अरे तुम्ही हे डॉक्युमेंट तयार करा. मग सगळ्यांना असं वाटायला की मला असं वाटलं की अरे तू जरा चॅप्टर म्हणून तुला निघले असते. मग मी या मतात आलो की प्रत्येकाला काढता येतं. फक्त काय होतं की ह्या डायलेम्यात वेळ वाया जातो. मग मी असा विचार करत होतो की असं पुस्तक व्हावं की जे डायरेक्ट सांगेल इथं जावं. मग खेळत असं जिद्द पाहिजे, लढायची क्षमता पाहिजे. बघ तो फोर्डवाला कसा मोठा झाला, बघ ते रतन टाटा किती भारी झाले, बघ तो इलॉन मस्क. याच्यापेक्षा मी कुठं आहे, मी पॅन कार्ड पासून सुरुवात करणार. मग आपण होणार तो लय मोठा झाला नाही रे, माझे वडील शिक्षक आहेत, काय शक्य आहे, माझे वडील पोलीस आहेत, काय शक्य आहे. तर मी म्हणलं ती सगळी मेंटॅलिटी बाबा मी गेलो. म्हणजे मी तुला सांगतो की मी काय वर्गातला फार हुशार कॅटेगरीतला किंवा फार सोकॉल ब्रिलियंट आहे, हा एक नॉर्मल 60-70% कॅटेगरीतला. मला एक गोष्ट कळाली की मला सगळं हे करता आलंय, ते कुणालाही करता येईल. मग मी असा विचार केला की आपले माऊली म्हणलेलेच की ज्ञान दिल्याने वाढतं, सांगितल्याने वाढतं. आणि ती म्हण मी ट्राय करून बघितली. आणि मी म्हणलं मग भाषणातून सांगतो, पण बरेच जण म्हणायचे सर भेटायचं होतं, जरा मार्गदर्शन द्या. सगळ्यांना नाही मला शक्य होत, कारण मी पण अजून काही सक्सेसफुल नाही, मलाही वेळ देणे माझ्या कामात. मग सगळ्यांना नाही वेळ देता येत, तर मग मी हा मार्ग निवडला पुस्तकाचा की आपण पुस्तकात हे एकदाच सांगू देऊ. आणि हे पुस्तक काय ज्याचा 1000 करोड टर्नओव्हर आहे त्याच्यासाठी नाही. हे पुस्तक नॉर्मल मी तुला सांगतो कोणत्या वयोगटासाठी लिहिले, जिथं मेजर चुका होतात ते 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, जास्तीत मॅक्स टू मॅक्स 35 वयोगटातल्या प्रत्येक मुलाला असावं. आणि हे पालकांनी पण का वाचावं असे मला वाटलं. कारण की पालक सुद्धा मुलाचं लक्षात न घेता त्याला एक वेगळ्या लेवलला प्रेशराईज करतात. म्हणजे त्याच्यात आपण गुण बघितले की अरे म्हणजे बिझनेसला डाऊन समजण्याची आपल्याकडे MBBS डॉक्टर. तर मी असं विचार करत होतो की हे आंतरप्रेनरमुळं ग्रामीण भागातले शेवटचे मुलं सुद्धा विचार करतात की यार मी पण आंतरप्रेनर होईल, मी पण उद्योजक होईल. मला तो मेसेज द्यायचा होता. म्हणजे त्याच्यातलं बघ की मी याच्या शेवटचं वाक्य म्हणलंय की जर माझ्यासारखा एक सामान्य मुलगा लढू शकतो तर कुणीही लढू शकतं व आयुष्यात हवं ते मिळवू शकतं. मनातील प्रत्येक जाणीवेला एक गोष्ट सतत सांगत राहा, मला जगायचंय लार्जर दॅन लाईफ. म्हणजे मला वाटत होतं की प्रत्येक ज्याला कुणाला लढायची त्याला डायरेक्ट फक्त मोटिवेशन न करता त्याला डायरेक्ट पुस्तक वाचल्यानंतर ऍक्शन घ्यायचं डोक्यात यावं, अशा अँगलने मी पुस्तक लिहिले. सर हे माझ्या फार जवळच्या आणि खूप आवडीच्या ह्या ओळी आहेत पुस्तकाच्या सगळ्यात शेवटच्या. म्हणजे जेव्हा तिथे येतो ना डायरेक्ट डोळ्यात पाणी येतं, म्हणजे इतक्या त्या जवळच्या वाटतात. सर तुम्ही ह्या पुस्तकामध्ये फार गोष्टी खूप खऱ्या मांडल्यात. म्हणजे बऱ्याचदा सगळेजण बोलताना एवढं खरेपण मांडत नाही किंवा आपल्या चुका सांगत नाही, फेल्युअर बोलत नाही, किंवा जिथे जिथे आपल्या घरी प्रॉब्लेम असतील, घरच्यांशी आपले वाद झाले असतील ते मांडत नाही. तुम्हाला का वाटलं की आपण हे सगळं सांगावं? कारण की एक सांगावं वाटलं याच्या मागे 1-2 कारण आहेत. सगळ्यात पहिलं काय होतं माहिती आहे का की ज्यावेळेस मी पुस्तकं वाचली बाहेर, त्या लोकांनी सगळं लिहिलं की मी फार संघर्ष करायचो, मी 18 तास मेहनत केली, मी हे केलं, मी ते केलं. मग मला वाटतं माझी तेवढी मेंटॅलिटी नाहीये किंवा प्रमाणे मी एक अकॅडमिकली फार स्ट्रॉंग होतो. मग अकॅडमिकली स्ट्रॉंग असलेले 90% वरची किती मुलं असतात? 10. फार बाकीच्या 90 मुलांनी काय करायचं 100 पैकी?
बरं. आणि मी विचार करत 90 मुलं तर माझ्यासारखे आहेत. हो. म्हणजे तुला एक सांगतो, माझ्याकडे 5 ते 10,000 मुलं मला हे म्हणले असतील आतापर्यंत की सर ही माझी स्टोरी फक्त म्हणजे तुम्ही जे रिव्ह्यूज आलेत सर रिव्ह्यूज असे आले की काय सर ही माझी माझी स्टोरी story. ही तुमची नाहीच आहे, ह्यात फक्त तुमचं नाव आहे. म्हणजे ही मी जे लिहिलं हे आतापर्यंत 1,00,000 मुलांना कोरिलेट झालंय. वा. ते कोरिलेट का झालं? कारण सर की मी तुम्ही त्यात 1,00,000 खरं बोलले, माझ्या मते 1,00,000 नाहीये हे पुस्तक. मी तुम्हाला सांगते की 1,00,000 प्रती या पुस्तकाच्या आजपर्यंत सेल झाले आहेत. तर सर हे पुस्तक नक्कीच 5 ते 10 लाखापर्यंत लोकांनी वाचलं आणि असणार. हे पुस्तक एका दिवसात वाचन होतं, त्यामुळे लगेच माणूस एकमेकाला गिफ्ट करतो, हो, घेऊन जा हो, म्हणतो. हो. हे वाचन खूप झालंय. म्हणजे आपल्याकडं 1,00,000 इकडनं गेले, पायरेसी मार्केटमधनं 1,50,000 गेले. हो असं सर, तर 2.5 मला लाख. त्याबद्दलही विचारायचं आहे तुम्हाला की पायरेटेड मार्केटमध्ये हे पुस्तक गेले आपलं, तुमचं दुसरं पुस्तक रावणही गेलंय, तर काय सांगाल म्हणजे? नाही, आधी हेच पूर्ण करतो, ते पण सांगतो. अच्छा, तर याच्यात मी काय विचार केला की बऱ्याचशा पुस्तकात असं फक्त गोड गोड लिहिलेलं असतं. आणि मी म्हणायच्यावर मी तर गोड गोड काही झालेलंच नाही आयुष्यात. आणि मी म्हणलं आपल्याला जे जाणवलंय, जे पाहिलंय, जे बघितलंय ते आपण खरेपणाने लिहू का. बरोबर. त्याला एक कारण होतं की मी म्हणायचो माझे 4थी पासूनचे मित्र संपर्कात. कधीपासूनचे? 4थी पासून 4थी बालपणीचे. पासूनचे. माझी आई आहे, माझी बायको आहे, माझे मुलं आहेत, माझे मित्र आहेत, माझे क्लासमेट आहेत, माझे सर आहेत. आणि मला माहित होतं हे पुस्तक सगळे जण वाचणार आहेत. बरोबर आहे. मग आता ह्या ज्या ज्या टप्प्यावर जो जो वाचेल तो होणार शरद नाही तर तो खोटं लिहिलंय. बरोबर आहे. आणि मला एक गोष्ट कळते की तुम्ही, माझे वडील एक वाक्य सांगायचे, तुम्ही जगाशी खोटं वागा, स्वतःशी खोटं वागणं अवघड असतं. खरं मग मी असा विचार केला की नाही, याच्यात मी खोटं नाही लिहिणार. म्हणजे मी सिगरेट पिलो का तर पिलो, मी गुंडगिरी केली, मला वडिलांनी मारलं का तर मारलं. आणि मला माहिती आहे की माझ्यासारखेच महाराष्ट्रातले 90% मुलं आहेत ज्यांनी हे पाहिले. आणि मला असं वाटायचं की गौतम बुद्ध सांगतो ते वाक्य, तुम्ही एकदा खरं सुरू केलं का तुम्हाला टेन्शन येत नाही. ओके. काय टेन्शन येत नाही. आणि मी म्हणलं की चुकातनंच जास्त कळते. हो. म्हणजे बऱ्याचशा मुलं मी ज्या चुका केल्यात ना त्या 60% मुलांनी केल्या. बरं आम्ही मान्य केलं, आम्ही चुका केल्यात, मग ह्या चुका करून सुद्धा लढता येते. म्हणजे तुम्ही एवढं चुका केल्यात, तुम्ही एवढं फेल्युअर पाहिलं तरीही यश मिळू शकतं. कारण की काय झालं माहिती आहे का, बरेचसे मुलं मी पाहतो, आता मला फोन करतात, मुलं 15-16 चुका होत्यात आयुष्यात, मोठ्या चुका होत्या, चिल्लर नाही की एकदम डिप्रेशन, म्हणजे सुसाईड पर्यंतच्या चुका होत्या. आणि आज मुलं सुसाईड करायला. तर मला ते याच्यातून दाखवायचं होतं की भाई काही नसतं चुका. मी याच्यात एक वाक्य पण लिहिलं की करोडो चुका करून लोक जिवंत आहेत, आपल्या 2-3 चुकाने आपण सुसाईड नाही केली पाहिजे. बरोबर आहे. तर माझी इच्छा होती की मुलांना, तरुणांना, माझ्या वयाचे जे, मी त्यांना माझे लहान भाऊच म्हणतो सगळ्याला, की ह्या सगळ्यांनी किती चुका झाल्या तरी त्या रेक्टिफाय करता येतात, त्या पुढे जाता येतात आणि आपल्याला यश मिळवता येतं. त्यामुळं किती डिप्रेशन आलं तरी आयुष्यात असा विचार करायचा नाही की आता हे द एंड झालाय, माझ्याकडे काही राहिलंच नाही. फार डिप्रेशन आलं तर फिरायला जायचं महिनाभर. बरोबर आहे. पळून जायचं 1 महिनाभर, पळून जा, नंतर पळून जा, फोन बंद करून पळून जा, मारायचं काही नाही. तर ते मला याच्यात द्यायचं होतं ह्या पुस्तकातून. आणि ते पोहोचलो खूप जणांपर्यंत. म्हणजे मला आले तसे मेल आले, फोन आले की सर मी लास्ट स्टेपला होतो पण पुस्तक वाचून मला परत एकदा लढा वाटले. मी म्हणलं तो पुस्तकाचा नाही, म्हणजे लिहिण्याचं सार्थक झालं. सार्थक झालं. सार्थक झालं. आणि पायरेसी मार्केटबद्दल तू बोलशील तर मला पहिले दुःख झालं पायरेसीवर. मी नंतर विचार केला की आपण लिहिलं कशासाठी, पैशासाठी लिहिले का, तर नाही म्हणलं ठेकेदारी चांगले पैसे लावले, लोकांपर्यंत आपला विचार पोहोचावा, जे मला समजले ते पोहोचावं. पायरेसी मार्केटवाले सुद्धा ते पोहोचत आहेत, त्यामुळे मला त्याचं काही गिल्ट वाटत नाही. त्यांनी माझं नाव काढलं असतं इथून, दुसरं नाव टाकलं असतं, मला वाईट वाटलं असतं. विचार एक होता की हे पोहोचलं पाहिजे. आणि पायरेसी मार्केटमध्ये समज एंटरप्रेन्योर 1.5 लाख कॉप्या सेल झाल्या असं त्यांचा अंदाज आहे. त्यातल्या 10,000 मुलांना फायदा जरी झाला असेल, पायरेसी म्हणजे काय, ते 100 रुपयाला खराब कागद वापरतात आणि त्याला जर वाचून त्याचा फायदा झाला असेल व्यक्तिगत आयुष्यात, तर मला वाटतं ते सॅटिस्फिकेशन आहे. त्याचं नकारात्मक कसं घ्यावं. बरोबर आहे. आणि सर सगळीकडेच उपलब्ध आहे, म्हणजे सगळीकडे. आपण कुठल्याही रोडवरती जा, कोणत्याही पुण्याच्या रोडवर, मोठ्या शहरात, सगळीकडे एंटरप्रेन्योर रावण उपलब्धच आहे. सर ह्या पुस्तकामध्ये तुम्ही जे टायटल बघतेय मी आता, सगळ्यांची नाव इंग्लिशमध्ये दिली आहे काही याची, तर ऍस्पिरेशन, इन्स्पिरेशन, काय झालं माहिती का, बऱ्याचदा कसं होतं, विजन. मला पण काही इंग्लिश नीट येत नाही, म्हणजे मी काही दावा करीतच नाही. पण झालंय काय माहिती की शब्द असे आहेत ना
की आता नोकरी म्हणत नाहीत लोक, आपण काय म्हणतो आपण, जॉब. जॉब. मी तुला म्हणलं ते तुझं daily परिचय, use. मी तुला म्हणलं तुझं परिचय पत्र दे, तुझ्या नोकरीचं मी बघतो. तुझी परिचय पत्र काय, मग तुला लक्षात येईल रेझ्युमे. रिझ्यूम. जर तुला मी पहिल्या चॅप्टरचं नाव दिलं रॅट रेस, त्याचं मराठी कच झालं असतं, उंदरांची शर्यत. रॅट रेस हा एक शब्दप्रयोग आहे की आपण सगळे त्या रॅट रेसमध्ये असतो. रॅट रेसमध्ये काय, अरे लोक एमपीएससी करायला पळापळा, आपण एमपीएससी करू. बरोबर. अरे लोक इंजिनिअरिंगला ऍडमिशन, चला चला आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन. तर त्याच्यावर मी लिहिलं मेंटर. आता ते याला आपण गुरु शिष्य परंपरा म्हणतो, पण मेंटर हा वेगळा येतो जरा. अच्छा. मेंटर काय, तुमच्या रोज तुम्हाला क्लास नाही शिकवत, चालता चालता कुणी मेंटर होऊ शकतो. मेंटर म्हणजे काय की तुम्हाला मार्गदर्शन करणार. म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याचदा माझा लहान भाऊ मला म्हणतो, समज एखादी गोष्ट चुकली की माझी मुलगी मला म्हणते, बाबा हे असं करत नाही, तुम्ही ते शिकताय, नवीन तुम्हाला चूक तुम्हाला कळते, तो चूक दाखवून देणारा आणि रस्ता दाखवणारा प्रत्येक माणूस हा मेंटर असतो. तिथे वयाचं बंधन नाही. वयाचं बंधन नाही. त्याचा अर्थ असा नाही की मेंटर म्हणजे खूप काहीतरी हायली एज्युकेटेडच माणूस पाहिजे. म्हणजे मी याच्यात एक लिहिलंय की माझा पहिला मेंटर कोण आहे. मला प्रश्न पडला पुस्तक लिहिताना, कारण मी गेले 10 वर्ष बघत होतो. म्हणलं मेंटर कोण आहे, आणि लोक तर मेंटर सगळे म्हणतात माझा बिल गेट्स मेंटर आहे. म्हणजे स्टाईल आहे एक सो कॉल्ड हाय प्रोफाईल समजते, पोर बुद्धिंक काही नसतो, पण भाषेवरून बऱ्याचदा आपल्याला हाय प्रोफाईल वाटतच काही नसतं. मी लय जणांना बोललो आता. तर मग मी असं विचार करायला मेंटर कोण आहे माझा, आणि मी विचार केला की बिझनेस लाईन किंवा मेहनत करायचं मला पहिले कोणी शिकवलं. तर त्या भोसरी MIDC मधला एक लेबर बिहारी, त्यांनी मला सांगितलं 18 तास कसं काम करायचं. माझा पहिला मेंटर तो झाला आयुष्यातला, की त्यांनी मला सांगितलं की इथं झोपून काम करायचं असतं, ही मशीन अशी नीट करायची असते, फायनल प्रोडक्ट कसे मोजायचे असते, खराब कसा ओळखायचा, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग खराब प्रोडक्ट कसा, क्वालिटी चेक कसं करायची. तर मी माझा पहिला लेबर तो बिहारी लेबर माझा पहिला मेंटर आहे. तर मेंटर म्हणजे मार्गदर्शक. मग जॉब असेल, स्ट्रगल्स, आपल्याला मी संघर्ष करतो असं म्हणतो. स्ट्रगल म्हणलं संघर्ष एकदम असं आयुष्याचा. मी म्हणत नाही का भाषणात म्हणलं मी संघर्ष, आपण संघर्ष करतच नाही. पोरांना लई सवय असते, मी फार संघर्ष. अरे दादा तू संघर्ष नाही करत. संघर्ष कुणी केला, ते छत्रपती शिवरायांनी केला, तो बाबासाहेब आंबेडकरांनी केला, तो संघर्ष महात्मा फुलेंनी केला, सावित्रीबाई फुलेंनी केला. म्हणजे त्यांनी संघर्ष केल्याचे फळ 300 वर्षांनी आपण गेले, त्याला संघर्ष म्हणायचं. तुझ्या संघर्षाचा कोण फळ घेणार आहे, मीच घेणार आहे. जो करणार त्यालाच मिळणार आहे. मी म्हणतो मी फार मेहनत घेतली. अरे मग दादा तुला मिळाले ना पैसे, बरोबर आहे. आम्ही फार संघर्ष करून 18 तास अभ्यास केला, मग झालं ना, पोस्ट मिळाली असं. म्हणजे आपला मुळात संघर्षच नाही, स्वतःला प्रूव्ह करायचं, स्वतःला प्रूव्ह, स्वतःच्या जगण्याच्या लढाईला संघर्ष म्हणायचं नसतं. मग तसे तर किड्या मुंग्या बी संघर्ष करतात, त्याला संघर्ष म्हणायचंच नाही. मग काय म्हणायचं याला, मी म्हणलं याला स्वतःशी लढा. स्वतःशी लढा कसं म्हणा, स्ट्रगल बरं वाटतं. स्ट्रगल म्हणजे मला जगायचं म्हणून करावं लागणारा संघर्ष. बरं ते स्ट्रगल असं आलंय का, सगळं चांगलं असतं, समज 10वीपासून आपण ब्रिलियंट असतो, टॉपर असतो, IIT होल्डर असतो, मला स्ट्रगल नव्हता. असे काही मुलं आहेत ज्यांना स्ट्रगलच नाही, कारण ते पहिल्यापासून अभ्यास करतात. स्ट्रगल येतो कुणाला ज्याच्यात चुकालाही झाल्या आणि त्याला त्या कुणाला सांगता येईल. तर मला वाटलं की असे 90% मुलं. मग इन्स्पिरेशन असेल, स्टार्टअप असेल, आता स्टार्टअप सगळे शब्द माहिती आहे, इन्स्पिरेशन असेल, वर्कलोड बॉस, आणि मग व्हिजन असेल, पॅशन असेल. आपण म्हणतो स्वप्न मोठी बघितली पाहिजे. स्वप्न म्हणजे ड्रीम्स, व्हिजन त्याच्या पुढे. मग मी त्यांनी टर्म्स चॅप्टरचे नाव लिहिले, तर मी त्याचं इलॅबोरेशन केलं. आपण नेमकं म्हणजे माझे वडील एक वाक्य सांगायचे, शरद तुला जीवन जगण्याची कला आली पाहिजे. काय जीवन जगण्याची कला? तुला 64 कला नाही आल्या तर चालतंय, पण जगण्याची कला आली पाहिजे. मग मी म्हणलं जगण्याची कला काय असते ते मला तेव्हा कळालं नाही, पण मला हे पुस्तक लिहिल्यानंतर 10 वर्ष बाहेर फिरल्यानंतर कळालं की जीवन म्हणजे काय गोष्ट निग्लेक्ट केली पाहिजे, कुठं बोललं पाहिजे, कुठं नाही बोललं पाहिजे, कुठं अचानक बोललं पाहिजे, कुठं जायला पाहिजे, कोणाशी ओळख पाहिजे, ह्याचं सेन्स येण्याला जीवन जगण्याची कला म्हणायचं. तर मी याच्यात मी मला एंटरप्रेन्योर मधून एक तर कळलं, जीवन जगण्याची कला ही वयाच्या 16 ते 30 मध्ये मी कसं सर्वाइव्ह व्हायचं, मी टिकायचं कसं, ते सगळं मी घेतलं. मग आताचे जे तरुण मुलं आहेत त्यांना बरेचसे प्रश्न पडतात. आता सपोज आता तुम्हीच बोललात की स्टार्टअप एक चॅप्टर आहे, ते स्टार्टअप जेव्हा नवीन उभारणी करायची त्यांच्या उद्योगाची, त्यांना बरेच प्रॉब्लेम्स येतात. मेन सगळ्यात असतो की फायनान्शियल असेल किंवा घरच्यांचा सपोर्ट असेल. तर तुम्ही काय त्यांना सांगाल अशा मुलांना? की त्याचं ते मेडिटेल इलॅबोरेशन केलंय. मी म्हणतो ना की घरचे तुम्हाला सपोर्ट करत नसतील तर तुम्ही त्यांच्याशी भांडायचं सगळ्यात पहिले. आणि
कारण की ती लोक तुम्हाला नाही म्हणतात याचा अर्थ त्यांना तुमच्यापेक्षा जास्त कळत असते. आणि जगात आपले आई वडील कधीच आपल्या विरोधात नसते, त्यांना आपलं चांगलंच व्हावं वाटतं. हो आणि त्यांना बऱ्याचदा दिसत असते की अरे याचा स्वभाव असा हे पडल पुढे जाऊन, तर ते तुला नाही आपल्याला नाही म्हणत असते. मी पोरांना म्हणतो नाही सर माझे आई वडील ऐकत नाही. तुला जर तुझे आई वडील कन्व्हिन्स नाही करतायत, तू बाहेर लोकांना काय कन्व्हिन्स करणार? तर तू त्यांना प्रेमाने कन्व्हिन्स कर, बरोबर. वेळ जाऊ दे. माझ्या आयडिया आली डोक्यात, लगेच उद्या मी कंपनी टाकतो, असं नसतं. मी म्हणणार नाही की आधी आंतरप्रेनर होण्याच्या आधी आपल्या मेंदूला आंतरप्रेनर बनवावं लागतं. हा आणि ती वेळ खाऊ प्रोसिजर आहे. मग कसं, मग त्याच्यात तुम्ही CA समजून घ्या म्हणतो मी, तुम्ही GST समजून घ्या, बरोबर. तुम्ही बँक समजून बँकिंग घ्या, तुम्ही बाहेरचे बिझनेस कसे चालले ते समजून घ्या. बरोबर. हे समजून घेतल्याशिवाय व्यवसाय चालू करू नये. मग तुम्हाला फेल्युअर येणार. तुम्ही घरच्यांना म्हणणार, घरच्याला पण काय वाटतं द्या पैसे. मी म्हणतो घरच्यांना विश्वासात घ्या की मी असं करतो, हे पैसे टाकतो, बुडाले तर एवढा लॉस होईल, निवडून जर फायदा झाला तर एवढा फायदा होईल, आणि मी 100% देतो. मला माहिती प्रत्येक मुलाचे वडील रागीट असतील असे नाही, पण रागीट असले तरी ते तुमची प्रिपरेशन पाहून बाप मागे उभा राहतो. बरोबर. बापाला असं वाटतं कोणत्या तरी की माझ्या मुलांनी मोठं होऊ नये. हम्म. तुम्ही त्याला मन मोकळं बोला ना एकदा. खरंय. तर मी म्हणलं तुम्ही वडिलांना मन मोकळं बोला, तुम्हाला 100% ते सपोर्ट करते. पण तुम्ही वडिलांना निसतंच नाही द्या पैसे, मला द्या, मला धंदा करायचा, मित्रासोबत करायचा, ते कसे देते? तर त्यांना वाटतं याला दिले तर हे डुबणार आणि फ्रस्ट्रेशनमध्ये जाईल. तर मला वाटतं की पहिले आई वडिलांना कन्व्हिन्स केलं पाहिजे. आणि बिझनेसला पहिल्याच दिवशी काही फार पैसे लागत नाही. मी पण 10-20 हजारापासून स्टार्ट केलं, लेबर कॉन्ट्रॅक्टपासून. आता 10-20 हजारच काम नाही बरं का, पुढं सरकलं. तर आंतरप्रिनर होणं म्हणजे हे तूप खाल्लं की रूप येतं असं नाही. तुम्हाला 5-5, 10-10 वर्ष काम करावं लागतं. म्हणजे म्हणत असतो मी MBBS ची प्रॅक्टिस आहे, तर तो डॉक्टर की शिकलाय तरी प्रॅक्टिस आहे, वकील प्रॅक्टिस करतात, सगळ्यांना बिझनेस सुद्धा प्रॅक्टिस. प्रॅक्टिस. कधी फेल होईल कधी जिंकतो. बरोबर. सर, अंतरप्रेनर पुस्तक आता मार्केटमध्ये हे मराठीत होतं, आता इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्येही आलं आहे त्याची आवृत्ती. तर अजून याचा पुढचा टप्पा काय आहे ते आम्हाला सांगा. सगळ्यात पहिले अंतरप्रिनर हिंदी आलंय. इंग्लिशमध्ये मला 50-60 प्रतिक्रिया आल्या इंग्लिशमध्ये. म्हणजे त्याच्यावर मला कळालं की यार आपल्यासारखेच आहेत इंग्लिशवाले सगळे. परत हिंदीमध्ये खूप मध्य प्रदेश, बिहारमधून मुलांच्या प्रतिक्रिया आल्या, मेल आले, फेसबुकला मेसेज आले. मला कळालं तिकडली आपली सामाजिक परिस्थिती सेम आहे. सेम. म्हणजे असं काही फार फरक नाही आहे. आणि आता ह्या वर्षी 2024मध्ये याचं कन्नडा, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अरे वा. मला वाटतं दिवाळीमध्ये 4 लँग्वेजमध्ये येईल. कारण की मला आधी वाटायचं की इतर लँग्वेजमध्ये चालणार नाही, कारण की याला भाषा आहे, आपली सामाजिक परिस्थिती मी पहिले म्हणत असतो. पण भारतातल्या मॅक्झिमम म्हणजे 80% तरुणांचा सेम प्रॉब्लेम. बरोबर. म्हणजे सर तुम्हाला रिव्ह्यूज म्हणून कळालं असेल आता इंग्लिश रिव्ह्यूज, हिंदी रिव्ह्यूज. इंग्लिश रिव्ह्यूज मध्ये कळालं, हिंदी रिव्ह्यू म्हणून कळालं. मग आता आपण कर्नाटक, तर आता बहुतेक 2 महिन्यातच लॉन्च होईल कर्नाटकमध्ये. तर बघू, प्रयत्न करू. आणि मी असा विचार करतो की आपण पण आंतरप्रेनर आहे, तर नाही सर, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही असं. आणि आपण आंतरप्रेनर, आणि कधी पण लक्षात ठेवायचं की सक्सेस हे लिमिटलेस असलं पाहिजे. म्हणजे आता 1 लाख गेले म्हणल्यावर तर मी असं म्हणलं पाहिजे मी लय मोठा लेखक आहे आता बस, मी आता रोडने चाललं पाहिजे, तुला म्हणून काय 1 लाख कॉप्या गेल्या. पण मला वाटतं की नाही, 1 लाख गेल्यानंतर किंवा महाराष्ट्रातल्या मुलांच्या प्रतिक्रिया आल्या, मला कळालं की आपला कंटेंट चांगला आहे. मग याच्या पुढचं काय हॉरिझॉन असू शकतं, बरोबर, याच्या पुढं कसं आपण जाऊ शकतो. तर मला दिसलं आपण हिंदीत जाऊ शकतो, इंग्लिशमध्ये जाऊ शकतो. मग आता कन्नडात जाणार, तमिळमध्ये जाणार. तर मला एक सांगायचं की मराठीतले जो कोणी लेखक आहेत किंवा जे लेखन क्षेत्राशी निगडीत आहेत, की तुम्ही मराठीपर्यंत मर्यादित राहायचा विचार केला नाही पाहिजे. स्काय इज द लिमिट. म्हणजे आता तुला सांगू का, आंतरप्रेनर स्पॅनिश मध्ये ट्रान्सलेट होऊन रेडी. वा. आता म्हणजे स्पॅनिश म्हणजे सर इंटरनॅशनल लेवलला आपण प्रयत्न कोणी करायचा. आता मला लोक म्हणतात सर एवढे मोठे डेअरिंग करू नका. अरे मग ह्याच आयुष्यात करून बघू ना. जर फेल झालं माझं, स्पॅनिश फेल झालं, मग मी रडत बसणार आहे का? नाही यार, आपलं जमणार नाही. तसं आपण ठेवलं पाहिजे की जे कोणता बिझनेस किंवा जी नवीन कोणती आयडिया आपण करत असतो ती एका स्टेपवर. पण पहिल्याच दिवशी जर मी आंतरप्रेनर लिहिण्याच्या आधी विचार केला असता, नाही हे इंग्लिशमध्ये झालं पाहिजे, कन्नडात झालं पाहिजे, मी त्या विचारातच राहिलो असतो 2 वर्ष, पुस्तकच लिहिणं झालं नसतं. तर मला असं वाटतं की 1 टप्पा क्रॉस केला पाहिजे आपण. 1 टप्पा क्रॉस, दुसरा टप्पा पण पायऱ्या चढत गेलो. आणि सर आतापर्यंत मराठी साहित्यातली पुस्तकं बाहेर दुसऱ्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट होत आहे, तर ही फार कमी पुस्तकं आहेत अशी. त्यात आंतरप्रेनर आणि मराठी भाषेतली बरीचशी पुस्तकं झाली ट्रान्सलेट, इंग्लिश झाली, हिंदी झाली, कन्नडा झाली. प्रॉब्लेम काय झालाय, ती नुसती ट्रान्सलेट झाली. ओके. काय
फक्तच ट्रान्सलेट झालं. हा, आता आपण ट्रान्सलेट करून 20 ठेवायचे, ठेवायची. घेणार कोणीच नाही. हा. असं नाही करायचं मला. म्हणजे माझी इच्छा आहे पर्क्युलेशन, म्हणजे मग त्यासाठी मार्केटिंग असेल किंवा ते जाणं असेल ते सगळं मी करतो. अरे वा. हम्म. सर, ह्या सगळ्यांचा एक रिस्पॉन्स असतो, म्हणजे तुम्ही इथे आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी जातायत, तुम्ही तरुणांशी बोलतायत, तुम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे मोटिवेशनल स्पीकर कॉलेजमध्ये जातायत वगैरे, तर कसा म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स आहे तरुण पिढीचा आंत्रप्रेनर पुस्तकासाठी? आणि मला हेही सांगायचं आहे की आंत्रप्रेनर पुस्तक हे स्टोरी टेलवर पण आलं आहे हा, सर. माझ्याच आवाजात. हा, सरांच्याच आवाजामध्ये माझ्याच आलं आहे. तर ज्यांनी कोणी स्टोरी टेलचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे त्यांनी ते आवर्जून वाचा. सरांच्या आवाजात तुम्हाला ते ऐकायला मिळते. त्यामुळे तो वेगळा अनुभव आहे सर, मी स्वतः वाचलंय. आणि मी तुला सांगू का, आंतरप्रेनर ओरिजिनल घ्या, पायरसी घ्या, दुसऱ्यांनी वाचलेलं घ्या, किंवा ते कोण नाही पर ते PDF असतात त्याच्या, टेलिग्रामवर वाचा, कुठेही वाचा. किंडल, माझं काही म्हणणं नाही की ओरिजिनलच कॉपी वाचा, तुम्हाला फ्रीमध्ये मिळाली तरी वाचून काढा, पण ह्या वयोगटात हे पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. कारण की जो लॉस माझा झालाय, आणि मी आता का सांगतो कॉन्फिडन्स, की कुठेही वाचा, PDF घेऊन वाचा, झेरॉक्स वाचा, जे वाचाल, ज्याला गरज आहे, तुम्हाला असं वाटतं सभोवताली अरे याला गरज आहे, तुमच्याकडे PDF आली, प्रिंट काढून द्या, मी इथपर्यंत तयारी माझी. पण का बरं माहिती आहे का, माझ्याकडे 25 ते 30 हजार रिप्लाय मला थँक्यूचे. कशाचे? थँक्यूचे रिप्लाय. म्हणजे एक तर मेसेज, एक तर फोन मला असा रात्री 12 वाजता आला. अरे रात्री आहे, आणि मी उचलला नाही, तर त्याने परत पहाटे 5 वाजता फोन केला. मग 5 वाजता मला जाग आल्यावर मला काय वाटलं काहीतरी इमर्जन्सी, मग माझ्याकडून 5 वाजता उचलला गेला तर तो म्हणला कोण बोलतो, म्हणलं शरद तानाळे बोलतो. सर, आणि ते रडायला लागला. मी म्हणलं काय? म्हणला मी सोलापूर जिल्ह्यातला आहे आणि ऊसाचे दारे धरलेत म्हणला मी रात्रभर, आणि मी गोठ्यात बसलोय म्हणला, आणि माझे वडील म्हणले बोलले म्हणला, मी रागात राहण्यात आलो, आणि पुस्तक मला एकाने दिलं तर मी घेतलं आणि गोठ्यात बसलो वाचत म्हणला. अजूनही वाचतोय म्हणला सर, आता संपलंय, आणि तुम्हाला 12 वाजता फोन केला, आता परत फोन केला, सर धन्यवाद म्हणला, घरी जाऊन बापाच्या पाया पडणार, माझं चुकलं. आता तो इम्पॅक्ट मला 5 वाजता गडबडलो मी, मला 5 मिनिटं त्याला काय प्रतिक्रिया देऊ कळालं नाही. आणि खूप पुस्तकं मीही वाचली, तूही वाचलीस, खूप वाचली, सगळेजण वाचतात. कधी कोणत्या लेखकाला फोन करून तू थँक्यू म्हणलीस का? कुणाला मेल केला लेखकाला आपण अरे थँक्यू, बाकी काहीच नाही, सर तुमच्यामुळे फरक फायदा झाला, थँक्यू. माझ्याकडे 25,000 रिप्लाय थँक्यूचे. मला असं वाटतं जिंकलो. म्हणजे आता मी म्हणलं ना की मी खूप जण लेखक वाचले, पण मी कुणाला असं थँक्यू म्हणायची मला इच्छा नाही झाली. ठीक आहे, तू बुद्धिमान आहे, तुझं वाचलं, मला फायदा झाला, ओके. पण 20-25 हजार पोरं मला थँक्यू म्हणले, मला असं वाटतं की थँक्यूने मी माझं मन भरलं. म्हणून म्हणतो मी कुठेही वाचा, फ्रीमध्ये वाचा, कसंही वाचा, त्याचा काही फरक पडतो. सर, आता ह्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न माझा असा आहे की हे पुस्तकाचा शेवट आहे 2013 पर्यंत तुम्ही लिहिलंय या पुस्तकामध्ये, तर पुढे आता म्हणजे याचं पुढचा पार्ट येणार आहे का? सगळ्यांना उत्सुकता लागली आहे सर की सरांनी इथपर्यंत चाललंय खरं आयुष्य, खरं पाहिलं नाही काय, आत्मचरित्र तर लिहायचं नाही मला, हे आत्मचरित्र नाही सर, पण तुमचा पुढचा प्रवास पण ऐकण्याची इच्छा आहे ना सगळ्यांना अजून. आता खरं सांगा, पुढचा प्रवास माझ्या डोक्यात पण आलाय की मला पण गेल्या 10 वर्षात असं नसतंय कुणाचंच की सक्सेस मिळालं म्हणजे फक्त सक्सेसचीच गाडी जात असते. बरं, लॉस प्रॉब्लेम काय म्हणतात त्याला, ते झिगझॅग ची रेस आहे आयुष्यात, त्या वेव्स मध्ये जात असतात आपण, डाऊन अप्स अँड डाऊन्स असतात. तर 2013 नंतर मला खूप सारे अनुभव आले, वेगवेगळ्या सेक्टर मधले अनुभव आले, आणि आता मी बळीच्या फायनल स्टेपला आहे. तर बळी झाल्यावर मी अजून एक लिहिणार आहे, प्रतिज्ञा, शाळेतल्या मुलांसाठी बालसाहित्य म्हणून. आणि त्यानंतर माझ्या डोक्यात आहे एक पुस्तक 13 ते 24 पर्यंत, आणि ते पण त्याच्यात वयोगट थोडा पुढा पण, कारण माझं पण वय वाढलंय बरोबर. त्याच्यात 22-24 ते 40-42 असं एक डोक्यात टार्गेट आहे माझ्या. आणि त्याचं नाव पण माझ्या डोक्यात आहे एक, बघू त्याचं नाव आहे, असं असावं असं इच्छा आहे, आता बघू आपण ठरवू. इन्फ्लुएन्सर. एक इन्फ्लुएन्सर कसे तयार होतात, कल्ट म्हणू आपण त्याला, ते कसे तयार होतात, आपण त्या औऱ्यात कसं जातो, आणि आपण त्यातून कसं वाचलं पाहिजे. बिझनेसमध्ये अपडाऊन्स आले तर कसे केलं पाहिजे. मग पुढची स्टेप, सगळी पुढची स्टेप म्हणजे आंतरप्रिनर काय म्हणलं मी 13 पर्यंत, म्हणजे ते स्टार्टअपचे अनुभव हे पुढचे. तर आहे डोक्यात, ते पण 1-2 महिन्यात मी असं लिहिल की बळी झाल्यानंतर.
अरे वा सर, बघू 25 पर्यंत आलं म्हणजे अजून एक आमच्या सगळ्या वाचकांसमोर तुम्ही नवीन विषय, नवीन हा, कल्पना नवीन सगळं कल्पना. मानव. आणि विशेष म्हणजे ते पण वाचताना असं डोक्यात आहे माझ्या की आपण साधं एक सिंपल, मी शेवटचं वाक्य बोलतोय, आपण पुस्तक का वाचतो आपण आपल्या मनाशी एकदा विचारलं पाहिजे, का वाचतो. आणि माझ्या मनात पडतं की मी का वाचतो. जसं मी लेखकांना म्हणत असतो, मी का लिहितो हा प्रश्न स्वतःला विचार हो. लेखकांनी, का हम्म, मी का लिहितो हे. हम्म. तसं मी का वाचतो, तर मी याच्यासाठी वाचतो की मला असं वाटतं की पुस्तके ज्ञानाची भाषा आहे. हम्म. पुस्तके ही समाजात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी आपण वाचतो. हे दोन गोष्टी आहेत बरोबर. की काय चाललंय, काय मेंटॅलिटी आहे, किंवा आपण ज्याला प्रगल्भ म्हणू, प्रगल्भ होण्यासाठी काही ते नसते का मटणामध्ये मसाले टाकत आपण, हा. तर तसं लोकांचे अनुभव वाचून आपल्या आयुष्यात काय फरक पडत. तर मी पुस्तक त्या अँगलनेच लिहितो की माझं पुस्तक कोणी वाचलं तर त्याला त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात काही फरक पडतोय का, त्याला त्याचा फायदा होतोय का. त्याने हे पुस्तक विकत घ्यायचं 200-300 रुपयाला, वाचायचं आणि त्याने लास्टला म्हणायचं ह्याच्यात तर काहीच नव्हतं. बरोबर. तर मला असं वाटतं की पुस्तक लिहिणाऱ्यांनी पण आयुष्याचे अनुभव लिहावे, ते खरेपणाने असावे, ज्याचा दुसऱ्याला फायदा जगताना. तर इन्फ्लुएन्सर सुद्धा त्याच अँगलने असावे, इव्हन बळी सुद्धा त्याच अँगलने लिहितो. नाही सर, आम्ही सगळेच त्या प्रतीक्षेत आहोत, म्हणजे 100%. इन्फ्लुएन्सर. पण आता सगळ्यात पहिले बळीची सगळेजण वाट बघतायत. हा, बळी मे मध्ये येणार आहे, आता फायनल झालंय पुस्तक. आणि मी आता लाईव्ह कॅमेरा सांगतो की मेला डेट फायनल करणार आहे अरे आणि होईल पुस्तक. अरे वा सर, भारी. आणि सगळ्यात घाण काम कोणतं आहे ना, तर ते पुस्तक लिहिणे. त्याला एका जागेवर बसावं लागतं आणि आपल्या पायात भावरा कार्यक्रम, मुलांना भेटणं. माझ्यावर खूप जण नाराज आहेत सध्या की तांदळी सर वेळ देत नाही. हो. पण त्यांना समजून सांगणं शक्य नाही. पण जून पासून बघा मीच तुम्हाला फोन करून भेटणार आहे. तर थँक्यू. नाही सर, थँक्यू. आम्ही म्हटलं पाहिजे खरं तर. तुम्ही नेहमीच सर बोलतायत, तरुणांना बोलता, माझ्याशी बोलता, पण आज पुन्हा एकदा तुमच्याकडून इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या आम्हाला. म्हणजे फार इन्स्पायर मी स्वतःच झाली आहे. सर थँक्यू, थँक्यू सो मच सर. थँक्यू. आणि मोठे स्वप्न बघतो. थँक्यू थँक्यू सर. आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. थँक्यू.